लाडकी बहीण योजना तर आजकाल आम्ही बघतोय न्यूज मध्ये की बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत. बऱ्याच वेळेला काही काही मुद्देच नसतात. तुमचा लाडका मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस जायचं तर तुमचे वडील त्यावेळेस मंत्री होते. म्हणजे असंही काही फरक नाही पडला की वडील आमदार झाल्यानंतर शाळेत कमी मार्क खातोय. कधी विचार आला होता की मी पुढे जाऊन कधी मंत्री होऊ शकते? नाही, नाव हे जे सगळं असतं हे फक्त त्याच्यातलं एक मटेरियलिस्टिक भाग असतो. नो मॅटर तुम्ही कितीही हाईट वरती गेला तुमच्या करिअर मध्ये, आजचे पास पण पुढचे पास मी अजून काय डेव्हलपमेंट करू शकतो? जर ते आपल्याला मिळाले तर इफ वी गिव्ह युअर टाइम मशीन तर तुम्हाला पास्ट मध्ये जाऊन एखादी गोष्ट सुधारायला आवडेल का भविष्य काळात जाऊन एखादी गोष्ट बदलावी? फास्ट मुलींना फ्री एज्युकेशन, 30-40 किलोमीटर्सला शौचालय. तर ही इनिशिएटिव्ह आला कुठून? मला काहीतरी स्वतःचं विजन असावं लागतं. तुमच्यावरती क्वेश्चन करतात की मंत्री बरोबर नाहीये, पॉलिटिकल फॅमिली लेगेसी आहे तर तुम्ही आले. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनता आलं. एक तर जे डोमेस्टिक व्हायलन्स असतात किंवा तर स्कीमच्या तुलनेमध्ये ह्याला तेवढी पब्लिसिटी करावी लागली नाही. हो, कारण ती स्कीमच तुम्ही महिलांसाठी केली आहे.